आरती श्री गणा आज चतुर्थी सणा आरती श्री गणा आज चतुर्थी सणा उजळून पेटते देहाती निरंजना उजळून पेटते देहाती निरंजना आरती श्री गणा आज चतुर्थी सणा आरती श्री गणा आज चतुर्थी सणा उजळून पेटते पूजासाठी देवा मकर ही सजरी लहाना थोरांचा तुझा लायवाली पूर्वांची जुडी तुझला वाहिली तव चरणावरी पूजा पावन झाली कमला गो तवळा आज आनंदी क्षणा कमला गो तवळा आज आनंदी क्षणा सुख करता तू आणि दुःख हरता विज्ञानी वारण माझे हो करता तुझा करता आणि करविता भक्त जनांचा तव चरणी माता सेवा भोळ्या भक्तांची तो मानुनी गेला सेवा भोळ्या भक्तांची तो मानुनी गेला उजळून पेटते आरती श्री गणा आज चतुर्थी सणा आरती श्री गणा आज चतुर्थी सणा उजळून पेटते देहाती निरंजना उजळून पेटते देहाती निरंजना उजळून पेटते देहाती निरंजना उजळून पेटते हॅलो हॅलो
नटली गवळाची सुंदरी शृंगार नार नटली गवळाची सुंदरी रूप मोहनी यदाचे मदनाची मंजिरी रूप मोहनी यदाचे मदनाची मंजिरी कुंकू कपाळी या डोळ्यात काजल पैंजन छमछमणारी कुंकू कपाळी या डोळ्यात काजल पैंजन छमछमणारी हातात कंगण नाकात नसनी पदर डोईवरी हातात कंगण नाकात नसनी पदर डोईवरी फुलला सोनचा मोहर प्राजक्ताचा बहरला सुगंध आंबोली मोगऱ्याचा फुलला सोनचा मोहर प्राजक्ताचा बहरला सुगंध आंबोली मोगऱ्याचा मथुरे जाऊ चला गे येऊ गोरस गागरी मथुरे जाऊ चला गे येऊ गोरस गागरी कुंकू कपाळी या डोळ्यात काजल पैंजन छमछमणारी कुंकू कपाळी या डोळ्यात काजल पैंजन छमछमणारी हातात कंगण नाकात नतनी पदर डोईवरी हातात कंगण नाकात नतनी पदर डोईवरी शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी रूपमोहनीय जाते मदनाची मंजिरे रूपमोहनीय जाते मदनाची मंजिरे शृंगार नार नटली गवळाची सुंदरी शृंगार नार नटली गवळाची सुंदरी रूपमोहनी यदाते मदनाची मंजिरी रूपमोहनी यदाते मदनाची मंजिरी शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी रूपमोहनीय जाते मदनाची मंजिरे रूपमोहनीय जाते मदनाची मंजिरे हॅलो हॅलो बाजाराची वाट कोणाला माहित आहे का? अगं त्याला तुला तरी माहित आहे का? मला तर बोलत नाही. अगं हिरा तुला तरी माहित आहे का? अगं राधे मथुरेची वाट मलाही माहित नाही. अगं तारा तुला नाही माहित तुला नाही माहित मग करायचं तरी काय? तात्या अगं ए मावशी ग मावशी अगं मावशी ग मावशी अगं तारा मावशी कामात धकाय वाटतं तू त्या जाप मारून बघ मारते बघ अगं मावशी ग मावशी काय ग पोरीनो अगं मावशी आम्ही साऱ्या पुरी म्हणून मथुरेच्या बाजारात चाललोय तर खरं पण मथुरेच्या बाजाराची वाट कोणालाच माहित नाही बघ. अगं माझ्या नवऱ्याला मांडीवर घेऊन पाचते आणि येते बघ. ये पण लवकर ये. लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या ती आहे प्रेमाची
लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची नऊवारी साडी आली नेसून हिरवा शालू पदरच्यान कांदल झाली कामे आवरून साधा शृंगार आले करून आले करून बाई आले करून आले करून बाई आले करून लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या ही आहे प्रेमाची लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या ही आहे प्रेमाची अगं बाय बया अगं राधे एवढ्या काय गडबडीने का गं बरं हात मारली अगं हे मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजाराला चाललोय तर खरं पण मथुरेची वाट कोणालाच माहित नाही बघ ठीक आहे करा तर अगं राधे आपण बाजाराला चाललो तर खरं पण तुम्ही घेतलं काय नेतलं काय ते सांगितलं नाही अगं मावशी सांगितलंच पाहिजे हो सांगितलंच पाहिजे नाहीतर आपल्या मालाची विक्री होणार कशी अगं कोणी घेतले ताक कोणी घेतले लोणी तर कोणी घेतले दही बघ ठीक आहे चला तर अगं हे मावशी तू आम्हा पोरीला तर विचारलंस कोणी घेतले काय पण तू काय घेतलं ते सांगितलंच नाही सांगितलंच पाहिजे हो सांगितलंच पाहिजे अगं माझं म्हाताऱ्या बाईचं काय कशात काय आणि फाटक्यात पाय मी विक्रीला घेतलाय बघ खवा आणि नेतले शालू नवा चला तर अगं राधे आपण एवढा मोठा घात करता तर खरं पण एखादं गाणं तरी घे ऐका कसया नोटोईवरी म्हटलं अवघड जाऊया बाजारी घसया नोटोईवरी म्हटलं अवघड जाऊया बाजारी
लगबग जाऊ घाई घाई कंसाच्या दरबारी लगबग जाऊ घाई घाई कंसाच्या दरबारी कसायानं डोईवर म्हटलंय अवघड घाट जाऊया बाजारी कसायानं डोईवर म्हटलंय अवघड घाट जाऊया बाजारी पृथ्वीवर भ्रमण करणारा श्रीकृष्ण भगवान तो मलाच म्हणतात. गाईच्या दुधानं आणि बैलाच्या तेजानं उन्मत्त झालेला मथुरचा राजा कंस आजवार बुधवार मथुरचा बाजार सारा गवळणी थाटमाट करून मथुरच्या बाजार चालले आहेत. त्यांना पिंपळाच्या मारे अटक करण्याची कामगिरी पेंद्या सुदामा यांच्यावर सोपवली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. सुदामा गुराची जायचंय रे, सुदामा गुराची जायचंय रे, सुदामा गुराची जायचंय रे, सुदामा गुराची जायचंय रे.
सुदामा गुराची जायचंय रे सुदामा गुराची जायचंय रे काय सांगू सुदामा गंमत न्यारी तुझ्या जोडीची संगत भारी तुझ्या जोडीची संगत भारी तुझ्या जोडीची संगत भारी काय सांगू सुदामा गंमत भारी तुझ्या जोडीची संगत भारी तुझ्या जोडीची संगत भारी तुझ्या जोडीची संगत भारी सुख दुःख माझ्या घे तुला सांगायचंय रे सुदामा गुराची जायचंय 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 रे कशी जायचंय रे सुदामा गुराची जायचंय रे सुदामा गुराची जायचंय रे सुदामा गुराची जायचंय हॅलो आज वार बुधवार मथुरेचा बाजार साऱ्या कवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहेत. त्यांना पिंपळाचे पारे अटक करण्याची कामगिरी मी तुम्हा दोघांना सोपवत आहे. येतो मी. अरे पेंजा हे सुदामा अरे काय सुधारण्या करतोस? अरे बाप्पाने काय सांगितलं तुला समजलंय काय? मला नाही बाबा काय समजलेलं काय नाही तो आला म्हणून मी आलो तुझ्या पाठीला आहोत. काय म्हणतोस का? होय, बरोबर भाग पाळता गेलो होतो राहुलवाडी. हा बरोबर पुढेचा जरा ते जास्त झालं रे. हा तेव्हा तुला कसा बसला बरोबर तेलकट होतं. तेलकट होतं जरा. हो, जरा तेलकट. आता लाडू जास्त खाल्लंय नाही, लाडू काय जास्त कधी? नाही ना लाडू अर्धाच खाऊ. अर्धाच खाल्लाय आता ते ह्याला दाखवले माहितीये काय? रोहित साळवी आहेत ना? हा. वैभवीचे भाऊ भाऊ त्यांनी खाल्ला. बरं मी काय म्हणतो? काय म्हणतो बाप्पाने काय सांगितलं तुला कळलंय? मला नाही काय समजलं बा काय म्हणतोस? तू आला तुझ्या पाठून मी आलो जाऊ सांगतो बरोबर बा. आहे. अरे पण बाप्पाने सांगितलं काय सांगितलं 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा. तो काय झाला काय झालं नाही तर तो बुद्धीच्या बाजारात चाललाय बघ. जाय ना का आपल्याला काय करायचं आहे पण आपल्यालाच करायचं आहे. तुला दही आवडतं ना? हो दही आवडतं बा मला एक नंबर दही एक नंबर एक नंबर खायला तेवढं हवं. हा खायला तेवढं करायला नको. मला म्हणून नाही जमणार हा, बरोबर. तुझ्यात काय होणारच ना? नाही बाबा ना मग त्यांना पिंपळाच्या पानावर अटक करायचंय बघ. काय करायचं तू सांग. काय करूया यातला बसली यातला कोण येतो काय बघ यातला मला वाटतं हा मुन्नाचा भाव आहे. होय 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 राजा सुरवेला जा चाल बोलवूया नाही. आपला स्पॅडवाला सायन्स चालवेला बोलवूया साईन साईली होय नाही सगळं बंद होईल इथं. बंद होईल? बोलवलेलं तर सगळं बंद होईल. कसे तुला बोलवूया तुला पण बोलवतात काय करणार? सगळं बंद करून टाकतील. मग काय करूया काय करूया? आमचा योग्य सुरवेला बोलवूया तो कामगिरी मस्त करेल बघ नाही 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 काय नाही. करणार अरे तुझं नमन गेलं पाहिजे युट्यूबला. हो ते पण खरं आहे. मग? आता करायचं तरी काय काय करायचं? तर माझ्या जोडीचा मग एक वाकडी आहे बघ काय म्हणतोस? हाय मग ठीक आहे. मग त्याला एक नंबर काम करणार बघ मग त्याला हाक मारतो. हाक मारू ए फाकड्या रे फाकड्या नाही ए फाकड्या रे फाकड्या नाही. आता तुझा हाक मार बघ. तुझ्यात काय दम नाही. हाक मार तू तुझा दम सगळा गेला. गेला वयानुसार गेला. वयानुसार गेला बरोबर आहे बरोबर. आता 60 वय झाली नाही बाई माझ्यातच काय दम तू अजून तरुण असणार आहे म्हणजे हाक मार गवल्याने हसत राहायचं. अरे वाकड्या रे वाकड्या. अरे गेला गेला गावात गेला. लवकर ये तात्याच्या घरात आहे अरे जिथं स्पीड कसा ये. काले सुदाम्या हाता माली तो गाईला नाला नाला रे सुदाम्या गाईला नाला. काले सुदाम्या हाता माली तो गाईला नाला
डबल बघायला काय विचार सांगतो काय माझी बाईला ह्याला वाड्यात बांधून हबट हबट चेली दिला नाही चेली दिला अजिबात दिला नाही आलं बरं सांगतो काय मला की लावून उकलूकाला आजी लावून उकलूकाला नाही तिची मावशी आहे ना लई घाबरली ती काय सांगतोस काय लय घाबरली? काय सांगतोस काय जीव तुला सांगतो मुठीत घेतो आता विचारून बघ मला वाटतं की ए काके विचारून बघ वाली उकलवून टाकला अरे कोण आहे माहिती आहे ती कोण लता काकी आलं काय सांगतोस माहितीच नाही मग तू ओळखीत नाही गेला बरं मी काय म्हणतो हा तर थगडं जाऊ दे जाऊ दे मी काय म्हणतो माहिती अरे निघाला तुला म्या अरे आधी माझा एवढाच होता कोण हे आजवळला झाला कोण अरे मेलाच माझा पोरगा ते मला असं पूर्ण वाक्य बोल अरे लोक बसले अरे तर माहिती आहे मला म्हणूनच बोलतो माझा पोरगा हा, बोल. काय झालं? अरे आता हातबल लांब झाला म्हटल्यावर माझी बायको काय म्हणते माहिती काय म्हणाली हो याला नेमकं तरी ताका हवाय कुठं अरे मेला छालीत नव्हता गावात झाले आणि आता माझ्या बरोबर मी माझ्या पोराला आता उचलला आणि छालीत नेऊन बसवलं आणि छालीत नेऊन बसवल्या बरोबर अरे मेला तुला मग काय सांगू तुला अरे गेल्या बाईनी माझ्या पोराला उठवला नाही माझ्या पोराला उठवला नाही आणि माझ्या पोराला काय म्हणतात म्हणजे बाबू मी तुला काय चार प्रश्न विचारली त्याची तू मला उत्तरे द्यायची काय म्हणतो हा. मग तुझा पोरगा एवढा हुशार? विचार पोरगा बोलतात ना बरोबर आहे. बाईने भाऊ पहिला प्रश्न विचारला नाही होय काय हा बाई काय म्हणतात माहितीये बाबू तुमच्या घरात सगळ्यात लहान व्यक्ती कोण सगळ्यात कोण व्यक्ती कोण हा कोण कोण असेल अरे काय खुला विलाय काय म्हणजे? माझ्या मला काय सांगावं काय? आमच्या घरात सगळ्यात लहान व्यक्ती माझा पप्पा अरे का कसं काय अरे तर कसं काय म्हणजे मग? अरे बाईनी मला विचार पडला अरे बाईनी पण विचारला नाही तुझ्या घरात सगळ्यात लहान व्यक्ती तुझा पप्पा कसं काय तर माझा पोरगा काय म्हणला माहितीये बाईनू रात्री जेवण झाल्यानंतर हा. ज्या वेळेला झोपायची वेळ येते हा. त्यावेळेला मला पप्पा खोकल्यात झोपवतात आणि स्वतः मम्मीच्या बोलत जाऊन अरे बरोबर आहे. बरोबर बाईने पटकन दुसरा प्रश्न विचारला दुसरा प्रश्न विचारला बाई काय म्हणतात माहितीये सगळ्यात जास्त बल्ब कुठे बनतो काय मला येतच पडतो ना बरं मला काय खुला विलाय काय म्हणजे? माझ्या मनात काय सांगायचं नसेल सगळ्यात जास्त बल्ब माझ्या पप्पांच्या दारूच्या ग्लासलाच बनतो असं म्हटल्याबरोबर बाईने पण थोडा विचार केला नाही विचार करून काय सांगायचं माहितीये माझ्या पोराला काय विचारलं नाही काय विचारलं नाही बाबू थांबदा हा. समुद्राच्या मधोमध एक लिंबाचं झाड असेल आणि त्या लिंबाच्या झाडावर तुला एक लिंबू आणायला सांगितलं कथा आणशील समुद्राच्या मधोमध एक लिंबाचं झाड असेल हा. तर त्यावरील लिंबू आणायचं असेल तर तू कसा आणशील? कथा आणशील मला काय माहिती तुझा अरे पोरगा मेला हुशार. आता म्हटल्यावर माझा पण पोरगा गणपतला काय म्हणतोस का पण माझ्या पोराने थोडा विचार केला घाबरला नाही अजिबात घाबरला नाही काय म्हणतो थोडासा विचार केला आणि काय सांगितलं माहितीये बहिणू मी म्हणतो उलट उलट जाईल आणि लिंबू काढून आणि लय हुशार अरे उलट उलट जाईल म्हणतो लिंबू काढून आणि मग आणि बाईने भक्कन बोलले बाई काय बोलले बाई बाई काय म्हणतात माहितीये उलट उलट जायला तुला पंख काय तुझ्या आईशीन दिला नाही अच्छा म्हणल्याबरोबर तुझा माझ्या पोराचा धक्का फिरला आणि पोरगा माझा काय बोलला असेल बाईनू म्हणतो उलट उलट जायला पंख काय माझ्या आईशीन दिलेला आहे पण समुद्राच्या मधोमध लिंबाचं झाड काय तुझ्या बाखा लावणार हुशार आहे आता म्हटल्याबरोबर बाई पण म्हणाल्या तू काय आता पुढची नावाच्या शाळेत येऊ नको सरकारने तुला पास पाच केलेला आहे बरोबर डायरेक्ट कळलं पण मला. डायरेक्ट फुल काय त्याचं डोक्याला तापच नाही तो का थंड जाऊ दे हा नाक मोठं कसं रे बरं कुसुम पडला नाही ना नाही नाही ना
मला वाटतं तू क्रिकेट मध्ये होतास. क्रिकेट मध्ये RPL ला राहुलवाडी प्रीमियर लीग दरवर्षी असते. बरोबर तिसरं झालं परवा. होय काय होतच काय तुला होतो म्हणजे काय? तुला माहित नाही काय म्हणतो? अरे त्या रोहन चालवीला षटकार मारलाय रोहन चालवीला षटकार मारलाय मध्ये होता. अरे बरोबर सचिन लालांच्या टीम मध्ये होता वाटतं. हा. मग तर सगळं जाऊ दे काय म्हणतो? तू इथं मला नोलवलं कशात पण नाही. काय म्हणतो म्हणतो कशाला? अरे त्याची जीभ जरा चोचली आहे. असं म्हणतो तुम्ही मला कशाला बोलावलं? सांगून टाक कशाला बोलवलं. तुला जमतंय की नाही सांगू? होय काय? अरे पकड्या काय 16 सहस्त्र कोणात खटलं 360 गोपिकांचा मेळा 306 गोपिकाचा मेला मथुरीला चाललाय बघ. मथुरीला चाललाय का जायला का आपलं काय जात आहे अरे जातोय कसं? हा. तुला दही आवडतं ना? हा. त्याला पण आवडतं. हा. तुला आवडतं? आवडतं असं ताप खातो होय ना? हा. दूध आवडतं? आवडतं. ताक हा. आवडतं? लोणी आवडतं? आवडतं. काम केलं पाहिजे. आता आहे होय? म्हणजे काय? अरे पण करायचं काय करायचं काय? हा. अरे 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा हा. मथुरेच्या बाजारात आलाय. हा आपल्या गोकुळातील दैदूत हा. आपल्याला थांबवायचं आहे. काय थांबतो काय ही- थांबवायचं आहे ही आपल्याला कामगिरी बाप्पाने सांगितली. काय थांबतो काय बाप्पाने सांगितलं रे हो. म्हणजे कालायला हवी कालायलाच हवी. बघितलंस काय कुठल्या गवल्याने अरे दाखवल्याशिवाय दिसल का तुला काय म्हणतो? कसा देवतर अरे मला दमलीवर काय बघतो गवलेली दाखवतो. दमलीवर दमली दाखवतो भाऊ ए, झालं काय? अरे झालं काय? काय म्हणतो? अरे मिशवाली मेरा बाबा लंबा गाऊन राहिले अरुण चव्हाण आहेत ते. काय सांगतो आता हा काय बोलला जिथं म्हणतो माझी काठी थांबत तिथं गवलेली असणार होय. मग ह्यानं दाखवलं तर मी बघितलं काय दाखवलं? राहुलला दाखवलं का? काय सांगतो होय मला दाखव ए चितवादा गवळणी बरोबर तुला समज नसेल तुम्हाला विचारूया. दाखवशील काय रे? दाखवची इकडे ये तिथं बसून दाखवू नको इथे इकडे 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 अरे हत्तोच काय मेला थांबणार गवलनी ह्या काय गवलनी काय? ह्या गवलनी या गवळणी नाही? अरे ह्या पारल्या फुटू पोली आहेत काय म्हणतोस का? मग अरे हा. ह्या गवळ्याच्या पोरी हा. त्या दैदूत हा. खातात लोणी खातात हा. म्हणून त्या पांढऱ्या पटू आता म्हणतो मग? म्हणजे ह्या गवल्याच्या बोली या दैदूत खातात म्हणून या बांधल्या मग हा मेले काय खुर्च्या खातात अरे बाबा
असं काय नाही त्या गुरुनाथ दादाला विचार हा का बघ तो मगातपासून बघतोय पण तो टेन्शन मध्ये आहे. काय सांगताव काय उद्या म्हणतो मुंबईला जायचं जाऊ कसा हा नमन सोडून तो जाऊ शकत नाही. बरोबर आहे असा विषय त्याचा झालेला आहे. हा दोन सारखं येत आहे हा पण विचार करतोय जाऊ कसा. सगळे शेटला सांग श्रामावली येत नाही म्हणून सगळे सांग हा रतन जमत इथे आज म्हणावं शिवजयंती आहे मग आणि येणार नाही म्हणून म्हणजे काय हा. हा. पण मी काय म्हणतो काय म्हणतो? माहितीये त्या गौरव तर काढायचं का आता करायचं काय हा काय मोठं काय काम नाही आपल्या बाप्पाने एवढंच सांगितलंय बघ. हा केवढं सांग इथे शानी जमती एक मावशी आहे बघ. मावची हो. म्हणजे तुझ्या आईची भय ए, हा. तुझ्या नाव माझ्या नाव आईची काय म्हणतोस? अरे तुझ्या आईची भय म्हणजे मावशी हा माझ्या आईची बहीण हा तुझ्या तू कुठे आईची गेला? काय बोलतो? इथे बोले सारखा काय म्हणतो इथं सांग हा. नाही बोलतो मग काय नाही मी तिथं ठेवलं जाऊ दे अरे काय नाही हा तुझ्या होती ना हा. तो पण असा दुरला होता हा. ते गेल्या वर्षी कोणीतरी खाल्ला हा. तिला सांगितलं होता. सांगतो काय होय. होय होय. म्हणून तुला बोलवलं होता. हा आज हा गेला होता का त्याला हावला का सगळी लढता सगळी का जातो मग इथे पुढे काय म्हणतो माहिती मला अरे विचार काय करतो लग्न झालेलं आता वय काय आहे आवडलं म्हणून काय सांगतो ए काके कुठे गेली ती बघा काय म्हणतोय हा काकी वाटते लावले? लपली काय काय सांगतोय काय काकी लपली हा ते त्याचं जाऊ दे तू लावले पण आता तुला नाही नाही कारण माझी पुढे बसली होय? अरे काय थांबतो म्हणजे हा ऐकून किती राख्या वाची किती राख्या वाची मगाची विचारल्यावर तोंड लपवलं किती राख्या वाढणार आहे तू मी आला सांगणार त्याच्या पाठीमागे काय म्हणे? काय म्हणे? हीच हवी हा. हीच हवी काय सांगतोस काय अरे तुझं वय काय करतोच काय खोपट काय त्याला खोपट बघला जाऊ दे मला नको आहे नाही तो मी तरी पण बघितली तिला मी नंतर विचारतो गबत आधी पहिला मावशीला विचार. त्याचे बंधुराज हा. सगळे आलेले आहेत मग हा. मी काय म्हणतो हा पगड्या हा शांतीजांची मावशी आहे बघ. मावशी आहे तिला म्हणावं हा तुम्ही आलेल्या कुठून ती जाणार कुठे येऊनच ना मला आता विचारतो ए म्हणजे अरे काय रे मेल्या हे मेले आल्याला मेले मागे लागली काय म्हणतो मग आ, कुठे हा हो. मी काय म्हणतो माहितीये हा इथली अशी छमोली अरे मेल्या काय ते बोल अरे अशी छमोली आहे हा हा बोल तुम्ही आलेल्या कुठं जाणार कुठं आम्ही आणल्या गोकुळातून जाणार मथुरेला काय सांगते काय अरे ही बघा म्हणते अरे हिला समजत नाही चार चौघात बाई माझा कशा बोलायचं असतं हिला समजत नाही नॉनसेन्स अरे मेल्या काय ते बोल काय ते बोल अरे म्हणते बघा आलेली म्हणते गोखल्यात नाही जायची म्हणते मुख्य माझे काय म्हणजे आलेली म्हणायची गोकुळातून हा. आणि जाणार मथुर हे बाजारला. असं आहे होय? होय, त्याचं होय. माहितीये का आता थोडं ऐकायचं मी येतं होय हा. मग आता इथे जाऊ दे नाही 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 हा. तिला म्हणा हा रस्ता प्रतिबंध आहे होय होय. अजय मी काय म्हणतो माहितीये मालू नको छाप गेलेला आहे उभी जा हा लगता आहे ना लगता हा छाप फुलफुलीचा आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ याला दुसऱ्या मार्गात जाशील काय फलफलीत त्याला लोक ठेवलाय ना आम्ही तिसऱ्या मार्गाने जाऊ हा दुसऱ्या मार्ग परवडला पण हा होतो बघ अरे मेल्यानो तुम्ही आहे तरी कोण आम्ही कोण मेली छगला घालवणार सगळे गेले. छाप छगला घालवणार पण मी काय म्हणतो आपण कोण तू गेलेला कशाला तिला विचारायला हो हा. मग आपण कोण माहित नाही तुला? मला माहिती अरे तू जाऊन सांग ना हा आम्ही कृष्णदेवांचे संकटी आहोत आता आहे वय मग? तर मला माहिती होता तुला येतं का बघितलं हा म्हणजे आम्ही किती देवांची छंती छोंगली तुमच्याकडे कायदा आहे का पांढर माहिती उदाय अरे मेल्या कायदा आहे का विचारणं तुला आता सांगतो आता भरपूर वाटते मायाचा दुकान उघडलेला आहे मायाचा काही त्याची 8 वाजले ना 8 वाजले शटर डाऊन कोणाचं चालत नाही तिथे कांद्यापेक्षा मागते लागलीचे अरे मेल्या तुझे कान गेलेत की काय तुला कायदा विचारलं मी कायदा मध्ये कायदा आहे काय अरे ते म्हणजे तुला काहीच माहित नाही मला का अरे कायदा आहे सांग काय सांगू मग अजय
हाय अरे मेल्या काय हाय अगं हाय अरे काय हाय ते सांग कायदा आता मग तट हाय सांगा ते. चालायला तो होय? मग? इकडे कोण चालायचं? इकडे इकडे मग? हा. हॅलो हॅलो कैलासवासी हाय हाय दाखव ग बाई माठात जे काय हाय दाखव ग बाई देवाचा कायदा देवाचा कायदा मोडून जाऊ दे. जाण्याची कर्ण सोगाई सोडून जाण्याची कर्ण सोगाई मटुतरा खाली उभा राग काय सांगतो ते ऐका पहाग नंदाचा मुकुंद रटात बंद बाजाराचा छंद सोडून या बंद तूप गुमाई उभी राई तूप गुमाई उभी राई देवाचा कायदा हे माठात जे काय दाखव ग बाई माठात जे काय दाखव ग बाई देवाचा कायदा जेवलं? तू झालं तर? मग? हॅलो आपले रत्नागिरी जिल्ह्यात गाजलेले आहेत ना हा. गावावाले हा. माहित आहे काय माहिती आहे ऐकलेलं आहे हा त्यांना विचारायचं आता विचारू हो मला विचार नको मग काय बोललो मग ऐकू दे रे. बघ, जोरात येत आहे तू गपरा काय बोलू नकोस आता आहे होय? होय 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 हा. मी काय म्हणतो हा. हा कायदा पटलाय काय विचार मावशीला मावशीला विचारू हो विचारले मावशी माझी एकदम मजली नाही काय म्हणतो एकदम खास झाले होय ना? ए मावशी इले हा तुम्ही काय म्हणतो माहिती पतलाय काय अरे मेल्या काय ते सरळ बोल अगं पतलाय काय अरे काय 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 पटलाय पतलाय ए बघितलं होय. पटकन बोलली पतलाय काय म्हणून म्हणतोस काय हा. मग म्हणा तुला जर कायदा पटलाय हा. आमच्या म्हणण्यानुसार तुला तुम्हाला म्हणा बसावं लागेल आता आहे होय? हो ए मावशी काय रे मेल्या मी म्हणत नाही हा म्हणतो आलो नको हा काय म्हणतो माहितीये काय कायदा पतल्या तुला बसायला लागेल अगं पोरनो यांच्या कायदे नाही तर आपण ढवलं म्हणून बसूया त्याची पण मग मला काय करायचे काय हा. मग हा. मी काय म्हणतो हा. गवळणी बसले आहेत हा. की काय उभे आहेत हा. बघून ये म्हणजे आपल्याला बाप्पांकडे जायला पाहिजे आलो होय. लागतात कशाला मुलांतात कशाला कोणती ही तुऱ्या पाजी तुला पंची तुऱ्या पाजी कोण रे मग. नाव काय तुझं? खायली हाय ना? होय, हाय. अगं मेला तुझा ही बघ कोणती कोण आहे मला काय माहिती कोणती तुला काय माहिती मग सगळं अंगावर कशाला येतो पत्ते कोणाची आहे? होय? होय तिकडे लक्ष टाकू नको अल मेला तुझा हा. अल ही बघ कोणती कोण आहे अल हा बालका बॉल ए बलाकत काय हा ओळखत अल मेला तुझा हा बॉल एवढं होता एवढं तेव्हा गुलाची वरती माती यायचं तिकडे लानावर कुठं लानावर तिकडे पाती हा. तिकडे यायचं आणि मला काय म्हणायचं माहिती काय काय चल मध्ये आपण फगणे करूया काय तुला चल मध्ये आपण फगणे करूया काय माहितीये काय तुझी भाषा मला समजते हा. मंडळी
अर्थाचा अनर्थ करू नका, लग्न करूया असं म्हणतोय. हो ना? हा, मग तुझं बरोबर आहे. हा मग जास्त म्हणतो नको. हा बघतोय बघा चाललंय, बघा चाललंय बघतोय. अरे मेला मावच्या दिली मी नाही. काय म्हणतोस? मावशी मला गावाली नाही, काय कामाला निघाला? अजिबात नाही गावाली. अजिबात नाही गावाली. बोलतो कांदा मी आता. हा ए दादू हा जाऊ. मावशी कुठाय? काय शोधतोस काय? ए मावशी कुठाय? ए मावशी कुठाय? अरे लावले मावशीला वाचा बनवला. पनीर बनवला नाही. काय म्हणतो? नाही म्हणतो. या मामाला विचार. ए मामा मावशी कुठाय? त्यांना विचार. अरे ए, मामाला दिसली म्हणजे मामाचा मला मावशी बघ. काय सांगतो? ठेवू नका. बघ तू. इकडाय? मग बोलतो मी आता. आजवली. अरे मागाकडनं त्याची मांडी मोडे झाले, पण वाजवायचं काही कमी नाही आहे. मावशी कुठाय? त्यांना त्याला बोली दिसते. आम्हाला ए काय मावशी कुठाय? अरे मला वाटतं सिद्धूला विचारतो. ए मावशी कुठाय? सगळी मंडळी बसलेत ना, हा. तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे मावशी कुठं आहे. ए कुठाय? ए, मुलगा काढा. अबे, त्याला विचार मावशी कुठं आहे. हा, मग मावशी कुठाय? हा. अरे, दिसते मावशी. जरा बघून ये. बघून ये मावशी. अरे कुठं बघू? इथं बघू का तिथं बघू? तुला बघायचंय तिथं बघ, पण मावशी बघून ये. बसले काय ती. अरे मेला तुला मला. रागण बघू नको ताई, नुसतं पोल इच्छा. रागण बघायला बघतोय? मग? रागण बघतोय. अरे मावशी तिथं बसली आहे. बसले. मग? अरे मग चल, आपल्या बाप्पांना सांगून येऊया. जाऊया? हो, चला मग. ये चला येऊ? मंडळी. येऊ मग आता. हा. काय चला तुम्ही आता. उठू नका. आता अजून जाणार पुढे तर नाही. लयच मजा आहे. बघाच तुम्ही. हॅलो. पेंड्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी पूर्ण झाली दिसत नाही. ती कामगिरी मलाच पार पाडावी लागेल. गवळेंनो, तुम्ही आलेल्या कुठून जाणार कुठे? आम्ही आईला गोकुळातून जाणार मथुरेच्या बाजाराला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. राधे, 7 मार्गांचा मी 1 मार्ग केला आहे. तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्म, वेंबी हिरा, मस्तकी तुरा, कटीवरी हात आणि विठ्ठल विठ्ठल करीत असतात. राधे, जशी वेळ येईल तसतशी रूपे मला धारण करावी लागतात. सांगा तर तुमच्या जन्माच्या पुन्हा. ऐक तर. युगे युगे अवतार धरिले राधिके मिया भुवरी. युगे युगे अवतार धरिले
तारियले दैत्य मारियले भक्त तारियले दैत्य मारियले ऐकणा राधिके ऐकणा युगे युगे अवतार धरिले Rangka
राधे, ऐकलास का माझा जन्म पुन्हा? हो ऐकल्या. अगं बोलू हे खरं श्रीकृष्ण भगवान आहेत, त्यांना आपण शरण जाऊया. जा तुला रजा आहे, जा तुला रजा आहे. देवा मी शरण आले. थांब राधे, 7व्या अवतार दिलं वचन 8व्या अवतार पूर्ण कर. कान्हा तुला कान्हा तुला भुलली ऐकून मधुर बासरी. कान्हा तुला भुलली ऐकून मधुर बासरी. कान्हा तुला बोलली ऐकून मधुर बासरी. कान्हा तुला बोलली ऐकून मधुर बासरी. कान्हा तुला बोलली ऐकून मधुर